पूजा सर्व पाहून व ऐकून पिंटूच्या अगोदर घरी पोहोचते व मुद्दामून झोपण्याचे नाटक करते. पिंटू इकडे हळुवारपणे दार उघडतो व पाहतो की कोणी जागे झाले तर नाही ना. डोकावून पाहिल्यानंतर सर्व झोपलेले दिसले. त्यामुळे पिंटू हळुवारपणे आत शिरतो व दार लावून झोपी जातो. पण पूजाला पिंटूच्या प्रत्येक पावलांचा सासूल येत असतो. परंतु एकही शब्द न बोलता निमूटपणे शांत झोपून राहते. सकाळ सकाळी पूजा आपल्या नित्य नियमाप्रमाणे सर्व कामे करू लागली. हळूहळू सर्व घरातील माणसे उठली. पण मात्र पिंटू काही जागा झाला नाही. सीताबाई देवपूजा झाल्यावर म्हणाल्या, "अगं बाई, हा पोऱ्या अजून कसा उठला नाही?" आईचे वाक्य ऐकून पूजा हसू लागली. कारण पूजाला माहित होते की आज दादा काही लवकर उठणार नाही. पूजाच्या हसण्याने सीताबाई म्हणतात, "काय गं टवळे, दात काढायला काय झाले?" "अगं आई, दादा आज इतका झोपून राहिला आणि 10-12 दिवसांनी मी पण निघून जाईल. मग तुझी सेवा, घरातील धुनी भांडी कोण करेल?" "पण आई, मला ना यावर एक चांगलाच उपाय माहित आहे." "बोल बोल," सीताबाई म्हणाल्या. "अगं आई, आपण दादाचे लग्न करून टाकले तर?" परंतु सीताबाई म्हणतात, "अगं पूजे, आपला पिंटू फार काही शिकला नाही आणि त्याच्यासारखी शिकलेली मुलगी आणावी कुठून?" पण पूजा म्हणते, "आई, तुला एक सांगू का? राग तर नाही येणार ना?" "अगं बोल की, राग कशाचा? माझ्या पोराचे चांगले होत असेल त्यात राग कशाचा मानायचा?" त्यावर पूजा म्हणते, "आई, आपल्या पिंटू दादाला सोनीचा हात मागितला तर?" यावर सीताबाई खूप खुश झाल्या. पण नंतर त्याच म्हणाल्या की, "अगं पूजे, सोनी ही आपल्या पिंटूपेक्षा जास्त शिकली सवरलेली मुलगी आहे. ती आपल्या पिंटूला पसंत करेल?" "अगं आई, सोनी माझी मैत्रीण आहे. मी जर तिला बोलली तर ती नक्की हो म्हणेल. तू पहिले स्थळ तर पाठव, मग पाहूया काय करायचे." पोरीच्या उत्साहामुळे सीताबाईंना थोडी आशेची किरण दिसू लागली. यामुळे सीताबाई सदाशिव पाटलांना संदेश देते की, "आम्हाला तुमची पोर खूप आवडली आमच्या पिंटूसाठी. तुम्हाला आमचा पिंटू कसा वाटतो हे लवकरात लवकर कळवा." 2 दिवसांनी हा निरोप सदाशिव पाटलांच्या घरी पोहोचला. सदाशिव पाटील निरोप ऐकून खूप खुश झाले. सखूबाई पण खुश झाल्या. परंतु सदाशिव पाटलांना पोरीचा निर्णय घेऊ वाटला. म्हणून ते सोनीला विचारून पाहूया, मग आपण पुढचा पाऊल टाकूया. नाहीतर आपण सांगायचे हा आणि आपल्या पोरीने सांगायचे नाही. सोनी मंदिरातून आल्यावर सदाशिव पाटील सोनीला पाहून जोरात बोलतात, "काय ग, मंदिरात 2 तासापासून काय करीत होती? आता आम्हा लोकांना तुझी फार चिंता व काळजी वाटते. यासाठी आम्ही असा निर्णय घेतला आहे की तुझे लग्न लवकरात लवकर उरकवून टाकावे. त्यासाठी आम्ही एका मुलाला पसंत केले आहे. यावर तुझे मत फक्त हा पाहिजे. कारण तुझे घरातून तासनतास गायब राहणे व प्रत्येक मुलाला नकार देणे हे लक्षण मला काही योग्य वाटत नाही. यासाठी आम्ही एका मुलाला हा सांगितले आहे. 4-5 दिवसांनी ते सर्व तुला पाहण्यास येणार आहे." यावर सोनी म्हणते, "बाबा, आजच्या मुली स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. काय वाईट व काय चांगले आहे हे त्यांना चांगले कळते. तरी पण तुम्ही तुमच्या मुलीवर विश्वास ठेवू शकत नाही." "पण बाबा, तुम्हाला एक सांगते, मला अजून लग्न करायचे नाही." यावर सदाशिव पाटील चिडून ओरडतात व म्हणतात, "आता तुझ्या कानाखाली असा आवाज काढेल ना की बापाला उलट उत्तर देणेच विसरून जाशील. सखे, मी जातो. मुलाच्या परिवाराला सांगतो की आमची लेक तयार आहे. तुम्ही केव्हाही बघायला या." इतके बोलून सदाशिव पाटील घराबाहेर निघून जातात. सोनी इकडे जोरजोरात हांबरडा फोडते व म्हणते, "आई, बाबांना काही सांग ना, मला अजून लग्न नाही करायचे." यावर सखूबाई म्हणतात, "अगं पोरी, हा निर्णय तुझ्या बाबांनी काळजीपूर्वक घेतला आहे. त्यांची एकुलती एक बहीण सीता. आता सीताबाईंची लेक पूजा शहरात शिकण्यास निघून जाईल. मग 2 माणसाचा भार एकटीवर येईल. पण हा भार सीताबाईंवर येऊ नये म्हणून त्यांचा मुलगा पिंटू याच्याबरोबर तुझं लग्न करण्याची इच्छा स्वतः सीताबाईंनी व्यक्त केली आहे." हे ऐकताच सोनीच्या डोळ्यात हसूचे पाजर फुटले व एकही शब्द न बोलता सोनी हसत बाहेर निघून जाते. सखूबाई या अतिशय चतुर असल्याने त्यांना सोनीच्या भावना समजून गेल्या व त्या म्हणाल्या, "आता काही हरकत नाही लग्नाची तयारी करायला." सदाशिव पाटलांना याच गोष्टीचे दुःख वाटत होते की आपल्या बहिणीने कधी काही आपल्या जवळ मागितले नाही आणि आज काही मागितले आहे तर ते आपण देऊ शकत नाही. या विचाराने ते खूप दुःखी असतात. विचारांच्या नादात केव्हा रात्र झाली व केव्हा मध्यरात्र हेच कळाले नाही. त्याच अवस्थेत सदाशिव पाटील घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यावर सखूबाई म्हणते, "काय हो, इतकी रात्र झाली, आम्हाला तुमची किती काळजी वाटत होती.